बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात एका ट्रक मालकानं ट्रक चालकाला डांबून ठेवून अमानुष मारहाण केली, ज्यामुळे चालकाचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे या क्रूर मारहाणीमुळे ट्रक चालकाच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा होऊन त्या काळ्या निळ्या पडल्या होत्या। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रकरणाची नोंद घेतली आहे, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। तसेच एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून एकच प्रश्न सातत्यानं विचारला जातोय, बीडमध्ये नक्की चाललंय तरी काय? बीडमध्ये गुन्हेगारी घटनांनी अक्षरशः कळस गाठलाय। आष्टीमध्ये ट्रक मालकानं ट्रक चालकाला 2 दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत चालकाचा मृत्यू झाल्यानं बीड सुन्न झालंय। तसंच बीडच्या एका शिक्षकानं फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्याची देखील घटना घडली आहे। नक्की प्रकरण काय घडलंय पाहूयात। मिळालेल्या माहितीनुसार विकास बनसोडे असं मृत तरुणाचं नाव असून मागील 3 वर्षांपासून तो आष्टी तालुक्यातील घुमरी पिपरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता। मात्र क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी विकासचे प्रेमसंबंध सुरू आहेत असा संशय क्षीरसागर यांना होता। त्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आलं होतं। त्यानंतर विकास 2 दिवसांपूर्वी त्याच्या मित्रासह पिंपरी गावात राहण्यासाठी आला होता। यावेळी क्षीरसागर यांनी मृत तरुण विकासला त्यांच्या मुलीसह घरामागील शेतात भेटताना पाहिलं होतं। त्यामुळे आरोपीनं विकासला 2 दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण केली। दरम्यान ही मारहाण इतकी भयानक होती की यामुळे विकासचा जागीच मृत्यू झाला। शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। मात्र मारहाण का आणि कोणत्या कारणावरून केली याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये। सध्या मृत विकासचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलाय। तसंच राज्य सरकारनं गांभीर्यानं या प्रकरणाची दखल घेत आरोपीचा शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे।